संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित आजच्या या विशेष व्याख्यानमालेच्या प्रसंगी 7वं पुष्प गुंफण्याची संधी मला संयोजकांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल सुरुवातीलाच मी प्रतिष्ठानचे मनापासून आभार व्यक्त करतो. आत्ताच डॉक्टर अभय दातार यांनी म्हटल्याप्रमाणे अशा प्रकारची विशेष व्याख्यान मला घ्यावी हा विचार एका टप्प्यावरती माझ्या मनामध्ये येऊन गेला. आणि औचित्य म्हणजे भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आपण संविधानाच्या स्वीकृतीचा आणि अंमलबजावणीचा अमृत महोत्सव थाटामध्ये साजरा करतोय. अशा प्रसंगी आपल्याच महाविद्यालयामध्ये एक थोर असा लेखक, समीक्षक, विचारवंत होऊन गेला की ज्यांनी संवैधानिक मूल्यांना केंद्रीभूत ठेवून आयुष्यभर लिखाण केलं, वक्तव्य केलं. आणि म्हणून याची आपण दखल घ्यावी आणि नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनातील संवैधानिक मूल्य हा विषय घेऊन एक विशेष अशी व्याख्यानमाला आयोजित करावी हा विचार माझ्या मनामध्ये डोकावला. त्यापूर्वी काही घटना मला सांगितल्या पाहिजे. ती म्हणजे नरहर कुरुंदकरांच्या एकूण विचार विश्वाबद्दल महाराष्ट्रामध्ये पुरोगामी वर्तुळामध्ये विशेषत्वाने काही दक्क्या आवाजामध्ये किंवा अशी एक चर्चा सतत सुरू असे आणि ती माझ्या कानावरती येत होती. नाशिकला मुक्त विद्यापीठामध्ये MA चा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 4-5 दिवस थांबण्याचा मला योग आला आणि तिथे काही महाराष्ट्रातील पुरोगामी मंडळी आमच्या सोबत होती. संध्याकाळी 5च्या नंतर चर्चा चाले आणि अर्थात मी नांदेडचा असल्यामुळे कुरुंदकरांचा विषय निघायचा आणि मग तिथे टिप्पणी व्हायची. त्यावेळी मी की नरहर कुरुंदकर वाचलेला नव्हता आणि म्हणून मी केवळ श्रोत्याची भूमिका करतो. पण आपण कुरुंदकर सरांना वाचलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे हा विचार मात्र माझ्या मनामध्ये प्रकर्षाने त्याच वेळी रुजला. आणि मग एक एक ग्रंथ मी वाचायला लागलो आणि पुरोगामी मंडळी ही जी म्हणते, भाष्य करते आहे, त्या म्हणण्यामध्ये कितपत तथ्य आहे असे प्रश्न, असे विचार माझ्या मनामध्ये डोकावायला लागले. माझ्या एक गोष्ट निदर्शनास आली ती ही की कुरुंदकर सरांना तुकड्या तुकड्यामध्ये जेव्हा आपण समजून घ्यायला लागतो तेव्हा कुठल्या तरी विचारांच्या चौकटीची लेबल त्यांना सहजपणे चिटकावता येऊ शकतात. कुठल्याही विचारवंताचा, कुठल्याही साहित्यिकाचा जेव्हा समग्रपणे विचार करू तेव्हा एक वेगळंच एक व्यक्तिमत्व समोर यायला लागतं. नरहर कुरुंदकर यांनी हिंदू धर्मातील विषमतेवर प्रहार केला. हिंदू जमातवादाची चिकित्सा केली आणि म्हणून त्यांना सहज लेबल असं जाऊ लागलं की ते अतिशय प्रखर पुरोगामी आणि विचारबिंदूच्या डावीकडे झुकलेले विचारवंत आहेत. हिंदू धर्माची जशी त्यांनी समीक्षा केली तशी इस्लामची देखील सखोल अशी समीक्षा केली. आणि लगेच मग काही मंडळी अशी म्हणायला लागली की हे उजवे समाजवादी हिंदुत्ववादी आहेत. नरहर कुरुंदकरांनी आपल्या संपूर्ण साहित्यामध्ये मार्क्सवादाला केंद्रीभूत ठेवून विचार केला आणि मानवी जीवन हे अर्थमूलक आहे असं समजून विचारांची गुंफण करायला सुरुवात केली. काही मंडळी म्हणायला लागली की कुरुंदकर हे मार्क्सवादी आहेत. गांधी विचारातली शक्तीस्थळ कुरुंदकरांनी समजून घेतली आणि गांधी विचारांवरती परखड भाष्य करायला सुरुवात केली. लगेच काही मंडळींनी कुरुंदकर हे गांधीवादी आहेत
असं समजायला सुरुवात केली. म्हणजे एकाच वेळी कुरुंदकर हे हिंदुत्ववादी, डावे पुरोगामी, मार्क्सवादी, गांधीवादी, मला असं वाटायला लागलं की हा तुकड्या तुकड्यामध्ये विचार केल्यामुळं कदाचित असा पेचप्रसंग निर्माण होत असावा. आणि म्हणून मी एक एक ग्रंथ जसं जसं वाचायला लागलो, समजून घ्यायला लागलो, तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने निदर्शनास आली, ती ही की कुणी काही म्हणू देत, जेव्हा नरहर कुरुंदकरांचा विचार समग्रपणे आपण समजून घेतो तेव्हा त्यात एक समान सूत्र आपल्याला शोधता येऊ शकतं. आणि हे समान सूत्र निश्चितच या देशाच्या संविधानाचा जो ध्येयवाद आहे त्या ध्येयवादाशी पूरक असं आहे. आणि म्हणून संविधाननिष्ठ कुरुंदकर अशा प्रकारचं एक वैचारिक व्यक्तिमत्व समाजाच्या समोर आणलं पाहिजे, याची जाणीव जशी जशी मला प्रकर्षण व्हायला लागली तसं मी येथील संयोजक मंडळींशी थोडासा संवाद केला आणि प्रतिष्ठानने माझ्या या प्रकल्पाला अनुमती दर्शवली. आणि म्हणून आज ही विशेष व्याख्यानमाला इथे संपन्न झालेली आहे. आज 7वं पुष्प गुंफण्याची संधी मला मिळालेली आहे. श्रोत्यांमध्ये अनेक महनीय अशी मंडळी आहेत, तेव्हा एक प्रकारचा दबाव असणारच आहे. अर्थात अशा प्रकारचा दबाव घ्यायचा का नाही हा वेगळा मुद्दा, पण मानसशास्त्र असं सांगतं की जेव्हा दबाव आहे असं आपण म्हणतो तेव्हा दबाव असतोच. असू देत. मी नरहर कुरुंदकरांचा लोकशाही विचार या विषयावरती आपल्यासमोर भाष्य करणार आहे. त्यापूर्वीचं थोडंसं सूत्र मला सांगता आलं पाहिजे की नरहर कुरुंदकरांचा लोकशाही विचार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यामध्ये काय काय येतं. कुठल्याही विचारवंताचा, कोणत्याही सर्जनशील लेखकाचा लोकशाही विचार असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा निश्चितपणे त्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत होतात. त्या कोणत्या? स्वाभाविकपणे लोकशाहीची इमारत ज्या आधारस्तंभावरती उभी असते ते आधारस्तंभ प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनामध्ये कसे येऊन गेले हाच खऱ्या अर्थानं नरहर कुरुंदकर यांच्या लोकशाही विचाराचा एकूण गाभा असू शकतो. आणि म्हणून एका एका मूल्यावरती एक एक व्याख्यान आयोजित करावं असा विचार पुढे आला. पहिलं व्याख्यान अर्थात भारतीय संविधानाची सैद्धांतिक चौकट काय सांगते, म्हणजे एक प्रकारे संविधानाला इंट्रोड्यूस करण्याचा तो आमचा प्रयत्न होता. आमचे मित्र ज्यांनी पहिलं व्याख्यान दिलं ते आवटे, श्रीरंजन आवटे यांनी संविधानाची वैचारिक चौकट, संविधानाची जडणघडण आपल्या समोर ठेवली. त्यानंतर दुसरं व्याख्यान श्री किशोर बेडके यांचं झालं. नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनातील धर्मनिरपेक्षतेचे तत्व यावरती ते विस्तारानं बोलले. तिसरं व्याख्यान हे आमच्या तसं चौकटीमध्ये होतं नव्हतं असा एक प्रश्न उपस्थित करता येऊ शकेल, पण एका अर्थानं कुठल्याही विचारवंताची विचार करण्याची चौकट कुठली असू शकते, पद्धती कुठली असू शकते, हाही एक महत्वाचा मूलभूत प्रश्न असतो. म्हणजे जेव्हा एखादा सर्जनशील विचारवंत लेखक विचार करायला लागतो तेव्हा हा विचार कोणत्या चौकटीमध्ये ते करतो. तत्वज्ञानामध्ये अनेक पद्धती असू शकतात, जशी इंडक्टिव्ह मेथड आहे, डिडक्टिव्ह मेथड आहे, ऐतिहासिक पद्धती असू शकते, विश्लेषणात्मक पद्धती असू शकते. भिन्न भिन्न अशा पद्धती तत्वज्ञानामध्ये विचार करण्याच्या सांगितल्या जाऊ शकतात. आपल्या असं निदर्शनास येईल की प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनामध्ये विशेष एक अशी कुठली पद्धती नसून बहुतांश पद्धतींचा अवलंब करून त्यांनी विचार व्यक्त केलेला आहे. म्हणजे एकाच वेळी ते ऐतिहासिक पद्धतीचा वापर करतायत,
विश्लेषण पद्धतीही त्यांच्या चिंतनामध्ये डोकावून जाते. नानाविध पद्धतींचा अवलंब करून कुरुंदकरांचं विचार विश्व त्यांच्या साहित्य कृतीमधून आपल्यासमोर उभं राहतं. आणि म्हणून तिसरं जे व्याख्यान झालं ते डॉक्टर अशोक चौसाळकरांचं झालं. त्यांनी नरहर कुरुंदकर यांची इतिहास मीमांसा याच्यावरती भाष्य केलं. पुढचं व्याख्यान समाजवाद या मूल्यावरती श्री लोकेश शेवडे यांचं झालं. विवेकवादावरती सुनील कुमार लवटे यांनी मांडणी केली आणि प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या स्वातंत्र्याविषयीचा विचार प्राध्यापक नागोराव कुंभार यांनी मांडला. आता माझं काम तुलनेनं सोपं झालेलं आहे. ते यासाठी की नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनातील विभिन्न संवैधानिक मूल्य सखोल अशी चर्चा येऊन गेलेली आहे. त्यामुळे या प्रत्येक मूल्याच्या तपशिलातून मी शिरणार नाही. त्यातला राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग कव्हर करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. एखाद्या विचारवंताचा, एखाद्या अभ्यासकाचा जेव्हा आपण लोकशाही विचार असं म्हणतो तेव्हा त्यात काय अंतर्भूत होतं असा पहिला प्रश्न आपण उपस्थित केला पाहिजे. कारण लोकशाहीकडे पाहण्याचे एकाच वेळी अनेक परिप्रेक्ष्य असू शकतात. लोकशाही एक शासनाची पद्धती म्हणून आपण तिचा विचार करतो. ती लोकशाहीची औपचारिक चौकट असू शकते जी त्या त्या देशाच्या संविधानामध्ये चर्चिली गेलेली असते. म्हणजे या देशाला कुठल्या दिशेनं आम्हाला घेऊन जायचंय त्याची एक सुस्पष्टता त्या संविधानामध्ये येऊन जाते. आणि म्हणून तिथे आपल्याला असं करता येईल की लोकशाहीचा शासन पद्धतीच्या अंगानं, राज्य यंत्रणेच्या अंगानं लोकशाहीचा विचार करता येऊ शकतो. पण लोकशाही म्हणजे केवळ शासन व्यवस्था हा झाला अतिशय मर्यादित आणि संकुचित विचार. त्या पलीकडे जाऊन लोकशाहीचा जर आपल्याला शोध घ्यायचा असेल तर लोकशाही ही जीवन पद्धती देखील असते. आणि जेव्हा जीवन पद्धती म्हणून लोकशाहीचा आपण विचार करतो तेव्हा लोकशाहीचा आवाका अतिशय व्यापक व्हायला लागतो. ती मूल्यांची व्यवस्था असते. ती मूल्यांच्या द्वारे आमच्याशी संवाद साधत असते. आणि म्हणून एकाच वेळी शासनाची पद्धती आणि दुसऱ्या वेळी जीवन पद्धती अशा दोन्ही पार्श्वभूमीवर लोकशाहीचा विचार करणं संयुक्त ठरतं. एखाद्या विचारवंताचे लोकशाही विचार समजून घ्यायचे असतील तर हे दोन संदर्भ अतिशय महत्वाचे असतात. लोकशाहीचा भारतीय चर्चा विश्वामध्ये अनेक विचारवंतांनी सखोल असा विचार केलेला आहे. असं समजायचं काही कारण नाही की भारताच्या राजकीय चर्चा विश्वामध्ये लोकशाही विषयी सिद्धांतन झालेलं नाही. अगदी रजनी कोठारीपासून ते राजू भार्गवांपर्यंत, मग त्यामध्ये अतुल कोहली येतात, त्यामध्ये पार्थ चटर्जी येतात, अनेक विचारवंतांचा समावेश करता येऊ शकेल. त्यामध्ये सुहास पळशीकरांचं नाव देखील आपल्याला अग्रक्रमाने घ्यावं लागतं. राजू भार्गवांचं नाव घेता येऊ शकेल, सुमित सरकारांचं नाव घेता येऊ शकेल, सुमित गांगुलींचं नाव घेता येऊ शकेल. अशी कितीतरी मंडळी की ज्यांनी भारतीय लोकशाहीचं सिद्धांतन फार ताकदीनं केलेलं आहे. पैकी सुहास पळशीकर आपल्याला जी चौकट देतात ती चौकट मला वाटतं फार महत्वाची आहे. सुहास पळशीकरांनी लोकशाहीचे काही डायमेन्शन्स सांगितलेले आहेत आणि या डायमेन्शन्सच्या चौकटीमध्ये मला नरहर कुरुंदकरांचा लोकशाही विचार ठेवायचा आहे. हा माझा मुख्य मांडणीचा विषय असणार आहे. कोणते कोणते महत्वाचे लोकशाहीचे डायमेन्शन्स असू शकतात, कोणते कोणते परिप्रेक्ष्य असू शकतात. त्यापैकी एक महत्वाचा परिप्रेक्ष्य म्हणजे लोकशाहीचा विचार कार्यपद्धतीमूलक लोकशाही, प्रोसिजरल डेमोक्रेसी म्हणून देखील करता येऊ शकतो. ही लोकशाहीची औपचारिक चौकट असते ज्यामध्ये संविधानानुसार हक्कांची
मांडणी केलेली असते, हक्कांचं वाटप केलेलं असतं. कोण कुठल्या प्रकारच्या संस्था कुठल्या प्रकारे कशा प्रकारे काम करतील याची एक सुस्पष्टता कार्यपद्धतीमूलक लोकशाहीच्या द्वारे अभिव्यक्त होते. केंद्र सरकारचे अधिकार काय असतील, राज्य सरकारचे अधिकार काय असतील, स्टेट गव्हर्नमेंटचे अधिकार काय असतील, न्याय संस्थेची चौकट कशा पद्धतीनं काम करू शकेल, जे एक प्रकारे ज्याला आपण फॉर्मल डेमोक्रेसी असं म्हणतो, या फॉर्मल डेमोक्रेसीचा विचार कार्यपद्धतीमूलक लोकशाहीमध्ये करता येऊ शकतो असं सुहास पळशीकर म्हणतात. दुसरा महत्वाचा डायमेन्शन असतो आशय घन लोकशाही, ज्याला सबस्टॅन्टिव्ह डेमोक्रेसी असं म्हणतात. आणि लोकशाहीचा हा आयाम सर्वाधिक महत्वाचा आहे. प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी जे काही लोकशाहीविषयी चिंतन केलेलं आहे, हे संपूर्ण चिंतन आपल्याला आशय घन लोकशाही या चौकटीमध्ये ठेवून त्याचा विचार करावा लागतो. काय असते आशय घन लोकशाही? ही आशय घन लोकशाही नागरिकांच्या हक्क आणि स्वातंत्र्याची अंमलबजावणी किती परिणामकारकरित्या होते याची तपासणी करत असते. जे संविधान हक्कांची तरतूद करतं, मूल्यांची मांडणी करून ठेवतं, विकासाची संधी उपलब्ध करून देतं, परंतु अपेक्षित सामाजिक क्रांतीची खात्री मात्र कुठल्याही देशाचं संविधान देऊ शकत नाही. कारण हे सर्वस्वी संविधानाची अंमलबजावणी करणाऱ्या शासन सत्तेवरती अवलंबून असतं. सत्ताधाऱ्यांची इच्छा काय आहे ही गोष्ट फार मॅटर करते. आणि म्हणून हक्क दिले म्हणजे सगळं काही आलबेल आहे, सगळं चांगलं होईल, भलं होईल असं समजण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे शेवटचं भाषण आहे, हे भाषण या अर्थानं अत्यंत महत्वाचं आहे. आम्ही एक चांगला दस्तऐवज आज देतोय. त्याने राजकीय लोकशाही ताबडतोब स्थापित झालेली आहे, पण जोपर्यंत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रामध्ये लोकशाही स्थापित होत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ असणार नाही, असा सुस्पष्ट इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शेवटच्या भाषणामध्ये नमूद केलेला होता. आणि म्हणून आशय घन लोकशाही अतिशय महत्वाची असते. शासन संस्थेच्या धोरणविषयक सहमतीकडे आणि असहमतीकडे व्यवस्था कशी पाहते याचा विचार आशय घन लोकशाहीमध्ये करता येऊ शकतो. समाजातील दुर्बल घटकांचं सक्षमीकरण करण्यासाठी सरकारकडे कोणते कल्पक कार्यक्रम आहेत याचा विचार आशयघन लोकशाहीमध्ये महत्वाचा ठरतो. एक प्रकारे आशयघन लोकशाही जितकी प्रभावी असेल तितकी कार्यपद्धतीमूलक चौकट सुलभ व्हायला लागते. म्हणजे तुमची कार्यपद्धतीमूलक चौकट निर्दोष आहे, पण आशयघन लोकशाहीच्या बाबतीमध्ये तुम्ही बॅकफूटवरती आहात. अशा वेळी तुमच्या कार्यपद्धतीमूलक लोकशाहीमध्ये बिघाड व्हायला लागतो. धडाधड स्वायत्त संस्था निष्प्रभ व्हायला लागतात. आज लोकशाहीच्या स्वायत्त संस्था उद्ध्वस्त झाल्यासारख्या झालेल्या आहेत, पंगू झाल्यासारख्या झालेल्या आहेत. कारण या देशामध्ये आशयघन लोकशाही स्थापित करण्याचा प्रयत्न सत्ताधारी आजचे करताना दिसत नाही. आणि म्हणून आज तुमची औपचारिक चौकट निर्दोष असूनही तिथे आशयघन लोकशाही दुर्लक्षिल्यामुळं कार्यपद्धतीमूलक लोकशाहीमध्ये बिघाड होताना आपण पाहतो. तिसरा एक परिप्रेक्ष्य आणखी पळशीकरांनी आम्हाला दिला, तो म्हणजे निर्वाचनात्मक लोकशाही, ज्याला आपण इलेक्टोरल डेमोक्रेसी असं म्हणतो. ही जितकी पारदर्शक असेल तितक्या प्रमाणामध्ये आशयघन लोकशाही मजबूत व्हायला लागते. आज निर्वाचनात्मक लोकशाहीवर मी भाष्य करण्याची गरज नाही. निर्वाचनात्मक लोकशाही कुठल्या दिशेनं वाटचाल करते, कशा पद्धतीनं बाजार मांडला जातोय, मतांचा कसा घोडेबाजार घडवून आणला जातोय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. इलेक्शन कमिशन किती पारदर्शक पद्धतीनं काम करतं याची आपल्याला कल्पना आहे. आणि म्हणून इलेक्टोरल डेमोक्रेसी जितकी पारदर्शक असेल तितकी आशयघन लोकशाही समृद्ध होते
आणि कार्यपद्धतीमूलक लोकशाही देखील मजबूत व्हायला लागते. जेव्हा निर्वाचन लोकशाही अयशस्वी होते तेव्हा पळशीकर असं म्हणतात, आणखीन एक लोकशाहीचा आयाम पुढे येतो आणि तो असतो लोकशाहीचा आंदोलनात्मक आयाम. जे सत्तांतराच्या मार्गाने आम्हाला साधता येत नाही, जे निवडणुकीच्या मार्गाने आम्हाला साधता येत नाही, ते आंदोलनाच्या मार्गाने आम्हाला साधता येऊ शकतं. म्हणून लोकशाहीमध्ये आंदोलनं अतिशय महत्वाची असतात. आंदोलनजीवी म्हणून हेटाळणी करणे हा लोकशाहीचा अपमान आहे. कारण लोकशाहीची इमारतच सनदशीर मार्गाने केलेल्या आंदोलनावरती उभी असते. ही आंदोलनात्मक लोकशाही एकाच वेळी लोकशाही परिपक्व करते, आशयघन करते आणि कार्यपद्धतीमूलक लोकशाहीला सुलभ देखील करायला लागते. लोकशाहीमध्ये आंदोलने, अभियाने, यात्रा, मोहिमा, चळवळी लोकशाहीला जिवंत ठेवत असतात. आणखीन एक डायमेन्शन असतो, तो म्हणजे नियमनात्मक लोकशाही, ज्याला रेग्युलेटिव्ह लोकशाही असं म्हणतात. राज्य संस्थेचे नियम, कायदे, कानून याच्याद्वारे लोकशाही स्थापित करण्याचा प्रयत्न इथं केला जातो. राज्य संस्थेकडे दंड यंत्रणा असते, समाजामध्ये काही विघातक प्रवृत्ती असतात. अशा विघातक प्रवृत्तीला दंडाचा धाक दाखवून लोकशाही स्थापित करता येऊ शकते. हा नियमनात्मक लोकशाहीचा महत्वाचा पाया असतो. आणखीन एक आयाम आहे ज्याला विनियोगात्मक लोकशाही, डिस्ट्रीब्युटिव्ह डेमोक्रेसी असं म्हटलं जातं. लोकशाहीमध्ये विषमता अध्यारूत असते. समाज आहे म्हटल्यानंतर या समाजामध्ये एकाच वेळी सगळे अगदी समतलावरती असू शकत नाही. कुणी लाभधारक असतो, कुणी लाभ वंचित असतो. लाभ वंचितांना लाभ पोहोचवणं हे लोकशाहीचं काम आहे. आणि म्हणून इथे लोकशाहीचा हा आयाम अतिशय महत्वाचा असतो, तो म्हणजे विधायक अशा सकारात्मक हस्तक्षेपामधून जे वंचित आहेत, परिघस्थ आहेत, व्यवस्थेनं नाकारलेले आहेत, अशा समूहांपर्यंत लोकशाही पोहोचवणे, लोकशाहीचा आशय पोहोचवणे हे विनियोगात्मक लोकशाहीच्या आयामाचा आद्यकर्तव्य असतं. ही चौकट आपण एकदा लक्षात घेतली की आता नरहर कुरुंदकरांचा लोकशाही विचार या चौकटीमध्ये कसा ठेवावा, इथून पुढचा माझ्या मांडणीचा विषय असेल. प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचं लोकशाही चर्चा विश्व बहुतेक मी आता जे लोकशाहीचे आयाम सांगितलेले आहेत या सर्वच आयामांना स्पर्श करणारी अशा पद्धतीची नरहर कुरुंदकर यांची लोकशाहीची मांडणी आहे हे आपण स्पष्टपणे समजून घेऊया. ती कुठे कुठे अभिव्यक्त झालेली आहे. प्रामुख्याने छायाप्रकाश सन 1979 साली हा जो ग्रंथ प्रकाशित झाला, या ग्रंथामध्ये लोकशाही अन्वय आणि अर्थ, लोकशाही म्हणजे काय, हे दोन लेख फार महत्वाचे आहेत. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती प्राचार्य नरहर कुरुंदकरांचं संपूर्ण लोकशाही विषयक चिंतन जर एकत्रितरित्या तुम्हाला शोधायचं असेल तर छायाप्रकाश हा ग्रंथ आपण वाचला पाहिजे. फॅसिस्टवादी मंडळी कशा पद्धतीनं काम करायला लागते त्याची सखोल अशी मांडणी या ग्रंथामध्ये त्यांनी केलेली आहे. दुसरं महत्वाचं पुस्तक आहे अभयारण्य. अभयारण्य या पुस्तकामध्ये स्वातंत्र्य या मूल्याची खोलवर मांडणी प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी केलेली आहे. त्यानंतर भजन याही ग्रंथाचा विचार करता येऊ शकेल, कारण ज्याला आम्ही आशयघन लोकशाही असं म्हणतो, ही आशयघन लोकशाही दलित प्रश्नांच्या मांडणीमधून त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न नरहर कुरुंदकरांनी केलेला आहे. काही महत्वाचे लेख आहेत. महाडचा मुक्तीसंग्राम आहे, दलितांनी कोशातून बाहेर यावे हा आहे, वर्ग वर्ण समन्वय आणि माझी भूमिका हा त्यांचा लेख आहे. जे संपूर्ण त्यांचं जे चिंतन आहे हे चिंतन भजन या ग्रंथामधनं
अभिव्यक्त होतं आणि ते आशयघन लोकशाहीचा विचार आपल्या समोर ठेवतं. त्यानंतर राष्ट्रसेवा दलाच्या शिबिरामधून त्यांनी ज्या चर्चा केलेल्या होत्या, या सगळ्या चर्चा वाटा माझ्या आणि तुझ्या या ग्रंथामध्ये आलेल्या आहेत. संवादी शैलीमध्ये लिहिला गेलेला तो ग्रंथ आहे. प्रश्न उपस्थित होतात आणि प्रश्नांवरती गुरुजी त्याची उत्तर द्यायला लागतात. ज्या पद्धतीनं सॉक्रेटिक मेथड काम करते तशाच प्रकारची ही पद्धती आहे. प्लेटोचा रिपब्लिक हा ग्रंथ आपण जर समजून घेतला तर तिथं वेगवेगळे पात्र प्रश्न उपस्थित करतात आणि प्लेटोच्या रिपब्लिक मध्ये त्याचं समाधान करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात प्लेटोच्या रूपानं सॉक्रेटिसच बोलतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. नरहर कुरुंदकर यांचं संपूर्ण लोकशाही चिंतन त्या छोट्याशा पुस्तिकेमध्ये प्रश्नोत्तराच्या माध्यमातून वाटा माझ्या आणि तुझ्या यातून विखुरलेला आहे हे आपण समजून घ्यावं. कारण एकाच वेळी तिथे राष्ट्रवादाची चर्चा आहे, लोकशाहीची चर्चा आहे, समाजवादाची चर्चा आहे, समाजाचं आधुनिकीकरण कसं केलं जावं त्याची चर्चा आलेली आहे. जागर आणि शिवरात्र हे दोन पुस्तकं देखील महत्वाची आहेत. कारण जागरमध्ये सेक्युलरिझम आणि इस्लाम, राजकीय शोध आणि बोध, गांधी आणि नेहरूवरील जे लेख आहेत त्या लेखांच्या माध्यमातून इस्ततः विखुरलेला जो लोकशाही मूल्यात्मक विचार आहे, हा सगळा लोकशाही मूल्यात्मक विचार आपल्याला संकलित करावा लागतो आणि समजून घ्यावा लागतो. मुस्लिम प्रश्नाच्या अनुरोधाने प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी लिहिलेलं शिवरात्र हे जे पुस्तक आहे, हे पुस्तक देखील त्यांचा लोकशाही विचार समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे. या सगळ्या ग्रंथांमधून प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या लोकशाही चर्चा विश्वाची आपल्याला मांडणी जी आहे ती समजून घेता येऊ शकते. आता मी मांडणीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जातो. या दुसऱ्या टप्प्यामध्ये मला प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या दृष्टीने लोकशाहीचा अर्थ काय होता याची थोडीशी मांडणी मला करायची. प्राचार्य नरहर कुरुंदकर लोकशाहीचं कशा पद्धतीनं स्वरूप आपल्यासमोर उभं करतात, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत. त्यातलं एक पहिलं वैशिष्ट्य आपल्याला नोंदवता येऊ शकेल ते असं, ते म्हणतात की लोकशाही म्हणजे काय हे लोकशाहीच्या इतिहासावरून कळत नाही. लोकशाही किंवा एकूणच राजकीय ज्या संकल्पना असतात, या राजकीय संकल्पनांना एकाच वेळी इतिहासही असतो आणि विकासही असतो. तुम्ही राजकीय संकल्पनांचा फक्त इतिहास लक्षात घेतला आणि विकास दुर्लक्षित केला तर तुम्हाला राजकीय संकल्पनांचं स्वरूप पूर्णांशाने समजून घेता येत नाही. आणि म्हणून स्वातंत्र्य ही संकल्पना असेल, राष्ट्रवाद ही संकल्पना असेल, सेक्युलरिझम ही संकल्पना असेल, ह्या संकल्पनांची ऐतिहासिक मुळं जसे तुम्ही शोधता त्याच वेळी या संकल्पनांचा काळ, परिस्थिती आणि समाज, बदलती समाज व्यवस्था या संदर्भाने या सगळ्या संकल्पना कशा कशा उन्नत होत जातात तो भाग देखील महत्वाचा असतो. म्हणजे कुरुंदकर एकाच वेळी लोकशाहीची मांडणी करत असताना, लोकशाही समजून घेत असताना ते लोकशाहीचा इतिहासही समजून घेतात आणि लोकशाहीचा उत्कर्ष हा देखील त्यांच्या डोळ्यासमोर आहे. इथं आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की सगळ्यातली प्राचीन अशी लोकशाही कुठली आहे. प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी लोकशाहीचा थोडासा ऐतिहासिक दांडोळा घेत असताना असं म्हटलेलं आहे की आपल्याला लोकशाहीचा शोध घेत 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 इसवी सन पूर्व 700च्या काळापर्यंत मागे जावं लागतं. ती प्राचीन लोकशाही आहे. आधुनिक अर्थानं कदाचित ती लोकशाही नसेल, पण इसवी सन पूर्व 700च्या काळामध्ये अथेन्समध्ये ज्या पद्धतीची लोकशाही होती आणि भारताचा संदर्भ जर लक्षात घेतला तर लिच्छवीचं गणराज्य आहे, यवेंचेचं गणराज्य आहे, कौशल आहे, मगध आहे, अशी अनेक गणराज्य आहेत. जे एकीकडे सिटी स्टेट ही ग्रीसमध्ये आहेत आणि दुसरीकडे भारतामध्ये गणराज्य व्यवस्था आहे. पण प्राचार्य नरहर कुरुंदकर या प्राचीन लोकशाह्यांना खऱ्या अर्थानं लोकशाह्या मानायला तयार नाही.
त्याचं कारण असं की यांना लोकशाही जर आपण म्हणायला लागलो तर एकीकडे 21,000 स्वतंत्र नागरिक आहेत आणि दुसरीकडे 4 लाख गुलाम आहेत. जे प्राचीन ग्रीक सिटी स्टेटमध्ये जर एकाच वेळी 4 लाख इतक्या संख्येनं लोक जर गुलाम असतील आणि 21,000 जर स्वतंत्र नागरिक असतील तर त्याला लोकशाही कसं म्हणायचं? आणि म्हणून ही व्यापक लोकशाही असू शकत नाही असा निष्कर्ष, असा निर्वाळा नरहर कुरुंदकर देताना आपल्याला दिसतात. त्यानंतर भारतीय गणराज्य व्यवस्थेला देखील ते खऱ्या अर्थानं लोकशाही म्हणायला तयार नाहीत. गणराज्याचा इतिहास तसा तपशिलामध्ये दुर्दैवानं आपल्यासाठी उपलब्ध नाही, पण जो काही इतिहास उपलब्ध आहे त्यावरून गुरुजी असं म्हणतात की ही रक्ताच्या नात्याने बांधलेल्या कुलांची एक व्यवस्था होती, ज्याचा पाया रक्तसंबंध होता, प्रदेश हा त्याचा पाया नव्हता. आणि म्हणून प्राचीन गणराज्य व्यवस्थेला लोकशाही मानायला कुरुंदकर तयार नाहीत. पण तिथं गणसभा असत, जन्माने प्रत्येक माणूस गणसभेचा सभासद होई, गणसभेच्या प्रमुखांची निवड होत असे. हे सगळं जरी सत्य असलं तरी प्राचीन गणराज्य व्यवस्था ही आधुनिक अर्थानं लोकशाही होऊ शकत नाही, कारण ती इतर कुळांना आतमध्ये येऊ देत नव्हती. एक प्रकारची बंदिस्त अशा प्रकारची ती व्यवस्था होती. ह्या गणराज्य व्यवस्थेचं स्वतंत्र एक मानसशास्त्र होतं आणि हे मानसशास्त्र असं सांगत होतं की कुळातील लोकांची हत्या निषिद्ध असली पाहिजे, कुळातील लोक एकजीव असले पाहिजे, एकसंघ असले पाहिजे. याचं कारण असं की जसं एखादं कुटुंब एकजीव असतं तसं कुळांची मिळून बनलेली गणराज्य व्यवस्था ही एकजीव असू शकते. आणि म्हणून आपल्याला महाभारतामध्ये जो चार्वाक एकाएकी प्रकट होतो आणि युधिष्ठिराची जी निर्भत्सना करायला लागतो, त्या निर्भत्सनेमध्ये असा एक युक्तिवाद चार्वाकाच्या तोंडी आलेला आहे की तो दुष्ण द्यायला लागतो युधिष्ठिराला. तो म्हणतो की तू कुलघातकी आहेस, तू स्वतःच्या बांधवांचा वध केलेला आहेस, स्वतःच्या बांधवांचा वध करून तुला मिळालेलं राज्य तुला लाभणार नाही. यातून प्राचीन गणराज्याचं एक शास्त्र आपल्यासमोर येतं. रक्ताच्या नात्याने बांधलेल्या कुळांची ती लोकशाही होती, पण आधुनिक अर्थाने ती लोकशाही नव्हती. आधुनिक अर्थानं लोकशाहीचा वेध घेत 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 प्राचार्य नरहर कुरुंदकर इसवी सन 1215च्या मॅग्ना चार्टापर्यंत यायला लागतात. आणि तिथं ते निरीक्षण असं नोंदवतात की मॅग्ना चार्टाला आपल्याला म्हणायची अशी एक प्रकारे आपल्याकडे प्रघात असतो की जगातली पहिली मानवाधिकाराची सनद म्हणजे मॅग्ना चार्टा. कुरुंदकर एक तथ्य आपल्या तिथं मांडतात की जगातली पहिली मानवाधिकाराची सनद मॅग्ना चार्टा नव्हती. तर ही सनद होती काय? थेम्स नदीच्या किनारी राजा जॉन एकदा पर्यटनाला गेलेला असताना अचानक काही धर्मगुरू, जहागीरदार, सामंत वेढा घालतात, लष्कर घेऊन जातात आणि त्याच्या पुढे एक डॉक्युमेंट ठेवतात, म्हणतात की साइन ऑन दिस डॉक्युमेंट. राजा नकार देतो. या डॉक्युमेंट मध्ये असतं काय? धर्मगुरूंना धार्मिक क्षेत्रामध्ये काही सवलती हव्या असतात, जहागीरदारांना, सामंतांना मालमत्तेच्या संदर्भात काही सवलती हव्या असतात. सामान्य जनतेचा प्रश्न घेऊन हे धर्मगुरू आणि जहागीरदार राजाकडे गेलेले नव्हते. आणि म्हणून कुरुंदकर तिथं निरीक्षण असं नोंदवतात की प्राचीन काळातली 1215ची मॅग्ना चार्टा ही मानवाधिकाराची पहिली सनद असू शकत नाही. टप्प्याटप्प्यानं पुढे लोकशाही विकसित होते. लोकशाहीच्या ह्याच्यामध्ये इतिहासामध्ये फार मी अडकत नाही. आणखीन एक महत्वाचं निरीक्षण लोकशाहीच्या अनुषंगानं कुरुंदकरांनी नोंदवलं ते असं की लोकशाही अतिप्राचीन राजकीय कल्पना असली तरी ती एकदा कोसळून पडल्यावर शतकानुशतके तशीच मेलेली राहते. हे निरीक्षण फार महत्वाचं आहे. महत्प्रयासानं लोकशाही उभी करावी लागते. उभी राहिलेली लोकशाही जर कोणाच्या अतिमहत्वाकांक्षेमुळं किंवा स्वार्थामुळं कोसळून पडली
तर कोसळून पडलेली लोकशाही पुन्हा उभी करणं शक्य होत नाही, हे इतिहासावरून आपल्या लक्षात येईल. एक प्रकारे लोकशाहीच्या अनुरोधाने सावधानतेचा इशारा देखील नरहर कुरुंदकर यांनी इथे दिलेला आहे, हे आपण लक्षात घ्यावं. आणि मग ते असं म्हणतात की लोकशाही हे काही आपोआप उगवणारे, टिकणारे जंगली झाड नाही, तर काळजीपूर्वक जोपासना करणे भाग असणारे संस्कृतीच्या उद्यानातील नाजूक आश्चर्य आहे. अशा प्रकारचं निरीक्षण नरहर कुरुंदकर यांनी लोकशाहीच्या संबंधामध्ये मांडलेलं आहे. लोकशाहीचे असे वेगवेगळे पैलू स्पष्ट करत असताना आणि त्यातून अर्थाने अन्वय शोधत असताना अनेक निरीक्षणं सहजगत्या कुरुंदकर नोंदवतात. त्यातलं एक महत्वाचं आणखीन एक निरीक्षण, जनतेचे बहुमत म्हणजे लोकशाही हा एक भ्रम आहे असं कुरुंदकर मानतात. संसदेचे बहुमत त्याही पलीकडे जाऊन जनतेचे बहुमत म्हणजे लोकशाही नाही. बहुमत म्हणजे लोकशाही हा लोकशाहीचा फार संकुचित विचार झाला. बहुमत हे गुणवत्तापूर्ण असू शकेल असं म्हणता येत नाही. हा पेच कसा उभा राहिला याबद्दल नरहर कुरुंदकर रुस्सोच्या सामान्य इच्छेचा दाखला द्यायला लागतात. हा सगळा गुंता जो तयार झालेला आहे तो रुस्सोच्या सामान्य इच्छेमधनं आकाराला आलेला असं त्यांचं म्हणणं. जनरल विलची कल्पना सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाच्या ग्रंथामध्ये रुस्सोनं प्रतिपादित केलेली होती. एका व्यक्तीचे मत, काही व्यक्तीचे मत, सर्वांचे मत, अशा पद्धतीचा तो विचार आहे. ज्या मतामध्ये समाज कल्याणाचा विचार अंतर्भूत आहे मग ते मत एकाचं असेल, काहींचं असेल किंवा सर्वांचं असेल. ज्या मतामध्ये लोक कल्याणाचा विचार नाही मग ते मत एकाचं असेल, काहीचं असेल किंवा सर्वांचं असेल, त्याला लोकशाही म्हणता येत नाही. याची सुस्पष्टता रुस्सोच्या तत्वज्ञानामध्ये आपल्याला सापडते. पण मग बहुमत हे लोकशाहीमध्ये ही एक फसवी गोष्ट आहे. इलेक्टोरल डेमोक्रेसी जर विचार आपण केला आणि त्या अनुषंगानं जर बहुमताचा विचार करायचं म्हटलं तर सत्ताधारी पक्षाकडं जे काही मताचा टक्का असतो तो टक्का जर आपण समजून घेतला आणि संपूर्ण विरोधकाकडे जो राहिलेला शिल्लक राहिलेला मताचा टक्का असतो त्याच्यामध्ये फार मोठा अंतर असेल. आणि म्हणून असं समजायचं काही कारण नाही की बहुमत म्हणजे लोकशाही. संसदेच्या बहुमत्वाच्या बाबतीमध्ये सुद्धा नरहर कुरुंदकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे. एक महत्वाचं आणखीन एक निरीक्षण कुरुंदकर यांनी नोंदवलं ते हे की लोकशाही ही मूल्यांच्या आधाराने उभी राहणारी समाज व्यवस्था असते. लोकशाहीच्या गाभ्याच्या ठिकाणी महत्वाची मूल्य असतात, किंबहुना तेच लोकशाहीचे आधारस्तंभ असतात, ज्याची चर्चा 7 दिवस आपण या विशेष व्याख्यानमालेमधून केलेली आहे. तेच लोकशाहीचे मूल्यात्मक आधार आहेत. केवळ कायद्यावर लोकशाही टिकत नसते. कायद्यात नसणाऱ्या पण नव्या प्रथा परंपरा रुजविल्यामुळे लोकशाही अधिक सशक्त होऊ शकते. असं समजायचं काही कारण नाही की आमचा कायदा अगदी सुस्पष्ट आहे आणि म्हणून लोकशाही आमची मजबूत आहे, कायदा आहे म्हणून लोकशाही मजबूत आहे असं होऊ शकत नाही. कारण कायदा उल्लंघन करण्याची प्रवृत्ती देखील माणसामध्ये असते. कायदे आहेत आणि कायद्यात पळवाटाही तितक्याच आहेत. कायदे असूनही समाजामध्ये जी गुन्हेगारी आहे, जी अपप्रवृत्ती आहे, जी अनैतिकता आहे ती थांबलेली नाही. आणि म्हणून फक्त कायदे आहेत म्हणून लोकशाही सुरक्षित आहे असं म्हणता येत नाही. कायद्याच्या पलीकडे जाऊन काही चांगले प्रघात निर्माण केल्यामुळं, चांगल्या प्रथा परंपरा रुजविल्यामुळं लोकशाही अधिक सशक्त होऊ शकते. आणि या बाबतीमध्ये मी इंग्लंडच्या राज्यघटनेचं आपल्याला उदाहरण देईन. इंग्लंडला लिखित राज्यघटना नाही. इंग्लंडला वेगवेगळ्या स्टॅट्यूट्स मधनं तिथल्या नियमांचा, कायद्यांचा लोकशाहीच्या अनुषंगाने आलेला विचार आहे. म्हणून मग इंग्लंडची लोकशाही व्यवस्था
विस्कळीत आहे का? अजिबात नाही. ज्या देशाला लिखित राज्यघटना नाही त्या देशाची लोकशाही जगातली सर्वात परिपक्व अशी लोकशाही आहे. कारण इंग्लंडमध्ये चांगल्या प्रथा रुजविल्या, टिकविल्या, प्राणपणे त्या जोपासल्या. म्हणून इंग्लंडमध्ये सशक्त लोकशाही आणि सशक्त राजकीय संस्कृती आपल्याला नांदताना दिसते. भारताची राज्यघटना जगातली सर्वात मोठी राज्यघटना, जगातली सगळ्यात मोठी राज्यघटना असूनही भारताचा राज्य व्यवहार आणि इथली राजकीय संस्कृती प्रगल्भ आहे असं म्हणण्याचं धाडस आपल्याला होत नाही. आणि म्हणून लोकशाहीचा विचार हा कायद्याच्या पलीकडे जाऊन केला पाहिजे, हे अतिशय मौलिक निरीक्षण नरहर कुरुंदकर यांनी आपल्या पुढे नोंदवलेलं आहे. हा सगळा लोकशाहीच्या स्वरूपाचा पट डोळ्यासमोर उभ्या केल्यानंतर लोकशाहीची नरहर कुरुंदकर प्रणीत एक व्याख्या आपल्या हाती लागते. ही व्याख्या जशाच तशी मी वाचून दाखवणार आहे. लोकशाही म्हणजे निवडून आलेल्या दिलेल्या प्रतिनिधींच्या बहुमताची, अगर साक्षात जनतेच्या बहुमताची राजवट नव्हे. जनतेकडून आणि जनतेची हे लोकशाहीचे अनुषंगिक भाग आहेत. स्वातंत्र्य असणे हा माणसाचा मूलभूत हक्क आहे, हे तत्व मान्य करून माणसाला गुलाम करणाऱ्या, सर्व बेड्या तोडणारी, माणसाच्या स्वातंत्र्याला मुक्त अवकाश देणारी व हे स्वातंत्र्य सर्वांना उपभोगायला मिळावे या भूमिकेशी वचनबद्ध असणारी जी समाज रचना आणि तिची शासन पद्धती म्हणजे लोकशाही. लोकशाहीची ही जी व्याख्या नरहर कुरुंदकर यांच्या चिंतनातून आपल्या जी हाती लागते, मला वाटतं की ती अतिशय महत्वाची अशा प्रकारची व्याख्या आहे. कारण या व्याख्येमधून आशयघन लोकशाहीचा विचार सुस्पष्टपणे आपल्या पुढे यायला लागतो. स्वातंत्र्य हे मूल्य प्राचार्य नरहर कुरुंदकर यांना अतिशय महत्वाचं वाटत असेल. स्वातंत्र्य या मूल्यामध्येच कदाचित समतेच्या मूल्याचा अंतर्भाव होऊ शकतो, असाही कदाचित नरहर कुरुंदकरांचा विचार असू शकेल. पण काही असो, मुक्त जीवन जगता जिथं येऊ शकतं तिथंच लोकशाही उभी राहू शकते, तिथंच लोकशाही नांदू शकते. कारण माणूस हा स्वतंत्र नाही, हे तत्व नरहर कुरुंदकरांनी प्रतिपादित केले. माणसं आपलं स्वातंत्र्य अनेक अर्थानं त्यागायला तयार असतात. वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडून माणसं आपलं स्वातंत्र्य कधी त्यागू शकतात. कधी सक्तीनं, कधी प्रलोभन दाखवून वेगवेगळ्या मार्गाने माणसाचं स्वातंत्र्य हिरावून घेता येऊ शकतं. पण जोपर्यंत भयमुक्त समाज असत नाही तोपर्यंत स्वातंत्र्याचा लाभ घेता येत नाही. आणि भयमुक्त समाज निर्माण झाल्याशिवाय समता देखील नांदू शकत नाही. हा विचार प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या या लोकशाहीमधून, लोकशाहीच्या व्याख्येमधून पुढे येतो. मी आणखी पुढे जातो. लोकशाहीचं स्वरूप नरहर कुरुंदकरांच्या विचार विश्वामध्ये ज्या पद्धतीनं विखुरलेलं आहे ते एकत्रित करून कुरुंदकरांचा लोकशाहीचं स्वरूप कसं आहे आपल्या पुढ्यात मी ठेवण्याचा प्रयत्न केला. आता त्याच्या पुढचा भाग म्हणजे कुरुंदकरांनी ही अशी चौकट उभी केल्यानंतर आशयघन लोकशाही कशी निर्माण होऊ शकेल याबाबत कुरुंदकरांची काय भूमिका आहे, त्या भूमिकेचा मला थोडासा शोध घ्यायचा. आशयघन लोकशाही म्हणजे काय हे मी अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे. वाटा माझ्या आणि तुझ्या, छायाप्रकाश, भजन अशा ग्रंथांमधून प्राचार्य नरहर कुरुंदकर यांचा आशयघन लोकशाहीचा विचार आपल्याला समजून घेता येऊ शकतो. गुरुजी असं म्हणतात की या देशामध्ये लोकशाहीनं आकार धारण केलेला आहे, पण आशय धारण करण्यामध्ये मात्र आम्ही कमी पडलेलो आहे. आकार धारण करणे म्हणजे लोकशाही नाही. आकाराबरोबरच लोकशाहीनं
आशय देखील तितकाच मजबूतपणे धारण केलेला असला पाहिजे. आणि म्हणून प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या आशयघन लोकशाहीचा विचार आपल्याला इथं समजून घेणं कर्मप्राप्त ठरतं. आकार धारण करणे म्हणजे लोकशाहीची औपचारिक चौकट उभी करणे. ती तर तुमच्या राज्यघटनेच्या माध्यमातून ती उभी राहिलेलीच आहे आणि ती निर्दोष आहे, पण तिची अंमलबजावणी करण्याची आमची इच्छाशक्ती नाही. आणि म्हणून आम्ही आशयघन लोकशाहीच्या बाबतीमध्ये कमी पडलो. आम्ही आकार धारण केला, पण आशय मात्र आम्ही सोडून दिला. जोपर्यंत हा आशय आम्ही धारण करणार नाही तोपर्यंत आमचा आकार देखील निर्दोष होणार नाही. हा आकार आणि आशय एकाच वेळी मजबूत करायचा असेल तर कुरुंदकरांचं विचार विश्व पुढे काय सांगतं. आणि इथे मला एक मुद्दा असा नोंदवायचा आहे, तो म्हणजे संपत्तीच्या पुनर्वाटपाबाबत प्राचार्य नरहर कुरुंदकरांची काय भूमिका होती. लोकशाहीच्या जर आपण विचार केला तर लोकशाही हे एक असं मूल्य आहे की जे कोणत्याही प्रकारच्या केंद्रीकरणाला स्पष्टपणे नाकारतं. जेव्हा केंद्रीकरण होतं तेव्हा त्यातून हुकुमशाहीचा जन्म होतो. जेव्हा सत्ता विकेंद्रित व्हायला लागते तेव्हा आशयघन लोकशाही अधिक आश्वस्त व्हायला लागते. आणि म्हणून प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी संपत्तीच्या पुनर्वाटपाबाबत काय भूमिका मांडलेली आहे हा मुद्दा समजून घेणं माझ्या दृष्टीनं महत्वाचं आहे. कुरुंदकर असं म्हणतात की जेव्हा संविधान सभा आकाराला आली, चर्चा व्हायला लागल्या, तेव्हा संविधान सभेमध्ये मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट असावा असा एक विचार पुढे आला. हा विचार का पुढे आला याची उकल कुरुंदकर आपल्याला करून देतात. सुस्पष्टच आहे. कुरुंदकर असं म्हणतात की ज्यांच्याकडे जायदादी आहेत, ज्यांच्याकडे प्रचंड गडगंज संपत्ती आहे, अशा जायदादीने आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी या सगळ्या माणसांनी मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट असावा असा जोरकसपणे विचार मांडायला सुरुवात केली. 42व्या घटना दुरुस्तीनं मला वाटतंय का पुढे 42व्या घटना दुरुस्तीनं मालमत्तेचा हा अधिकार मूलभूत हक्काच्या यादीमधनं वगळलेला आहे आणि त्याला लिगल असा स्वतंत्र स्टेटस मिळालेला आहे. ही भूमिका स्वच्छ आहे की सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याचं जितकं आपण केंद्रीकरण करायला लागू तितकं लोकशाही आपण खतम करायला लागू. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा याचं जितकं विकेंद्रीकरण आपण करायला लागू तितकी आशयघन लोकशाही मजबूत करू. हा विचार कदाचित मला असं वाटतं की गांधीवादापासून प्रेरणा घेऊन नरहर कुरुंदकरांच्या चिंतनामध्ये हा विचार आला असावा. कारण संबंध गांधी दर्शन सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा विचार मानत. कुरुंदकर असं म्हणतात की स्वातंत्र्य हवे की भाकरी हा मुद्दा गौण आहे. खरा मुद्दा स्वातंत्र्याचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचविण्याची सत्ताधाऱ्यांची इच्छा आहे का, हा खरा मुद्दा महत्वाचा आहे. भाकरी हे प्रतीक इथं समतेचं प्रतीक आहे. तुम्हाला स्वातंत्र्य हवं की तुम्हाला समता हवी, हा मुद्दा गौण आहे. कारण मला याची कल्पना आहे, कुरुंदकर असं म्हणतात की जेव्हा भाकर नाकारली जाईल तेव्हा दरिद्री लोकांची प्रतिक्रिया काय असेल. स्वाभाविकपणे दरिद्री लोक, वंचित लोक भाकरीचा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरतील. जगभराच्या अनुभवावरून आपण समजून घेऊ शकतो. कारण मेरी अँटोनेट यांच्या राजवाड्यावरती चाल करून गेलेला जो प्रचंड मोठा जनसमुदाय होता तो वस्त्र मागत नव्हता, तो अलंकार मागत नव्हता, तो मागत होता आम्हाला भाकरी द्या. पण उन्मत्त राणी विडंबना करते, तुम्हाला भाकरी मिळत नसेल तर केक खा. अशा प्रकारची मनोवृत्ती जेव्हा सत्ताधाऱ्यांची असते तेव्हा संपत्तीच्या पुनर्वाटपाबाबत सत्ताधाऱ्यांची भूमिका किती प्रतिगामी असू शकते याची कल्पना आपल्याला करता येईल. कुरुंदकरांनी आज जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न,
या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला देखील हात घातलेला आहे. संपत्तीच्या पुनर्वाटपाची ही चर्चा कुरुंदकरांच्या शेतकरी विषयक प्रश्नातून देखील आपल्याला समजून घेता येऊ शकते. कुरुंदकर असं म्हणतात की शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा त्यांचं दारिद्र्य किंवा त्यांच्या समस्या निर्मूलनाचा पर्याय असू शकत नाही. आज सवंग राजकारण उभं राहिलेलं आहे. या सवंगाने लोकप्रिय राजकारणाच्या लाटेमध्ये शेतकरी कर्ज उचलत जातात आणि निवडून आलेलं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करतं. परत नव्यानं शेतकरी कर्जाच्या रांगेमध्ये उभे राहतात. परत नव्यानं निवडून आलेलं सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत राहतं आणि हे दुष्टचक्र सुरू राहतं. कुरुंदकर असं म्हणतात की कर्जमुक्ती हा पर्याय असू शकत नाही. स्वस्त दराने विपुल कर्ज उपलब्ध करून देणे, पण ते फेडलं पाहिजे. त्याचबरोबर कोरडवाहू शेती परवडेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करून शेतकऱ्यांचे प्रश्न आपल्याला निकाली काढता येऊ शकतात. भारतासारख्या देशामध्ये सिंचनाची व्यवस्था फार कमी आहे. अशा परिस्थितीमध्ये कोरडवाहू शेती जर जास्त असेल तर ही शेती कशी परवडेल अशा प्रकारे शासन संस्थेने विचार केला पाहिजे. शासन शेतकऱ्यांच्या पदरामध्ये लाभ देतं, पण हा लाभ देत असताना त्यांना स्वतःच्या पायावरती उभं करण्यासाठी किती हा लाभ दिला जातो की मताचा टका वाढवण्यासाठी लाभ दिला जातो, हा प्रश्न आपण स्वतःला उपस्थित केला पाहिजे. अर्थातच राज्यकर्ते शेतकऱ्यांना स्वतंत्र स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी लाभ त्यांच्या पदरात टाकत नाहीत. शेतकरीच काय, समाजातल्या बहुतेक थरांना आश्रित करून आपली राजकीय स्वार्थाची पोळी भाजून घेणं हाच सत्ताधाऱ्यांचा दुष्ट हेतू असतो. आणि म्हणून कुठलाही वर्ग, कुठलाही समूह त्याचे प्रश्न कायम सुटले जावेत हे जोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या मनामध्ये येत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आशयघन लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. मागासलेल्या लोकांना पुढे येण्यासाठी अग्र हक्क असला पाहिजे असं कुरुंदकर स्पष्टपणे नोंदवतात. बिहारमध्ये, गुजरातमध्ये जेव्हा राखीव जागांच्या विरोधामध्ये आंदोलनं उभी राहिली त्यावेळी नरहर कुरुंदकरांनी राखीव जागांच्या समर्थनाची भाषणं देखील दिलेली आहेत. त्याचे उल्लेख अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण त्याचवेळी कुरुंदकर सर असं नोंदवतात की हा अग्रहक्क मिळवून देत असताना त्याचे प्रदेशवार आणि जातवार विभाजन करणे योग्य नाही. मागासलेल्या समूहांच्या पदरामध्ये लाभ वितरित करत असताना मग ते आरक्षणाच्या माध्यमातून असो की अन्य मार्गाने असो, हे लाभ वितरित करत असताना प्रदेशवार आणि जातवार विभागण्या करणे योग्य नाही. आणि आणखीन एक बारीक निरीक्षण त्यांनी नोंदवलेलं आहे. ते म्हणतात की आर्थिक मागासलेपणाचे तत्व स्वीकारून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती उपलब्ध करून दिल्या पाहिजे. हा उल्लेख अभयारण्य या पुस्तकामध्ये आलेला आहे. मला तिथे एक थोडंसं बारीक निरीक्षण असं नोंदवायचंय की आरक्षणाचं तत्व हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नसतो. आरक्षणाचं तत्व हे सामाजिक न्यायाची उभारणी करण्यासाठी असतं. आणि म्हणून आर्थिक निकष हा आरक्षणाचा असू शकतो का असा एक डिबेट उपस्थित आपल्याला निश्चित करता येऊ शकतो. पुढे ते असं नोंदवतात की ग्रामीण जीवनामध्ये नवीन समाज रचना निर्माण करून आपल्याला काय करता येऊ शकेल, संपत्तीच्या पुनर्वाटपाची भूमिका घेता येऊ शकेल. आता इथं ग्रामीण जीवनामध्ये नवीन समाज रचना निर्माण करायची म्हणजे काय करायची, ज्या प्रकारची मांडणी, ज्या प्रकारचं चिंतन सर्वोदयवाद्यांच्या मांडणीमध्ये येतं तो काही नरहर कुरुंदकरांच्या चिंतनाचा विषय नाही. या अर्थानं जर आपण विचार केला तर कुरुंदकर हे नेहरूवादाशी जास्त जवळ आहे. आणि मग ग्रामीण जीवनाची नव्या आधारावर समाज रचना करायची हा कुरुंदकरी अर्थ काय असू शकतो, तर त्याचा एक अर्थ मला असा दिसतो, तो म्हणजे विवेकाच्या पायावर ग्रामीण जीवनाची नव्यानं समाज रचना उभी करता येऊ शकेल. सत्तेच्या विकेंद्रीकरणातून देखील नवीन
ग्रामीण समाज रचना निर्माण करता येऊ शकेल. या बाबतीमध्ये थोडा बहुत गांधीवादाचा आणि थोडा बहुत मार्क्सवादाचा प्रभाव कुरुंदकर सरांच्या चिंतनावरती आहे. पण मार्क्सवादाच्या शब्दप्रामाण्यामध्ये ते अडकत नाहीत आणि गांधी दर्शनातला भोळसटपणा देखील नरहर कुरुंदकर स्वीकारत नाहीत. त्यांची मांडणी जातच असेल तर ती नेहरूवादाच्या अंगानं पुढे जाताना आपल्याला दिसते. दुसरा मुद्दा मांडूया. आशयघन लोकशाही निर्माण करण्याच्या दृष्टीने दुसरा महत्वाचा मुद्दा कोणता? सामाजिक सहिष्णुता आणि सौहार्दाबाबत नरहर कुरुंदकर यांची काय भूमिका होती? आणि मला तिथं असं वाटतं की इथे नरहर कुरुंदकरांचा सेक्युलरिझम विषयक विचार आपल्याला समजून घ्यायची संधी मिळते. कलम 25 ते कलम 28 भारतीय संविधानाच्या जो सेक्युलरिझमचा विचार आलेला आहे, हा सेक्युलरिझमचा विचार कुरुंदकरांच्या मांडणीमध्ये कसा आलेला आहे? मी थोडीशी वेगळी दिशा धरणार आहे, कारण याविषयी सखोल अशी मांडणी श्री किशोर बेडकिळाळ यांनी केलेली आहे. त्यामुळं त्यातले राहिलेले जे भाग आहेत तेवढेच घेऊन मी पुढे जाणार आहे. सहिष्णू, सौहार्दपूर्ण, शांततायुक्त, सामंजस्यपूर्ण अशा प्रकारचा समाज निर्माण करणं ही लोकशाहीची पूर्व अट असू शकते, अशी सुस्पष्ट मांडणी नरहर कुरुंदकरांच्या लोकशाही विचार विश्वामधून पुढे येते. ते असं म्हणतात की हा पहिला प्रयत्न कुणी केला? अशा प्रकारचा भारतामध्ये पहिला प्रयत्न राष्ट्रसभेच्या मंचावरून झालेला आहे. सन 1885 साली जी राष्ट्रसभा स्थापन झाली, या राष्ट्रसभेमध्ये भिन्न भिन्न विचारांचे लोक एकत्रित आलेले होते आणि भावी भारत कशा पद्धतीने आपल्याला निर्माण करता येऊ शकेल याचं मूलभूत चिंतन या राष्ट्रसभेच्या विचारमंचावरून मांडलं गेलेलं आहे. आणि तिथं मग सौहार्दपूर्ण, सामंजस्यपूर्ण, शांततायुक्त, सहकार्ययुक्त अशा प्रकारच्या समाजाचे घाट तिथं घातला गेलेला आहे. पण पुढे स्वातंत्र्य मिळतं आणि कुरुंदकर असं म्हणतात की जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेवरती येतो तेव्हा सद्भावनेचा हा सगळा विचार विसरून जातो आणि मग भांडवली हितसंबंध आणि सामंती हितसंबंध काँग्रेस व्यवस्थेमध्ये डोकावायला लागतात. तिथे विग्रहाचं तत्वज्ञान काँग्रेसच्या राजकीय सोयीचं म्हणून महत्वाचं ठरतं आणि सामंजस्यपूर्ण व्यवहाराकडे, सौहार्दपूर्ण समाजाकडे दुर्लक्ष व्हायला लागतं. जी राष्ट्रसभा या देशामध्ये संमिश्र अशा राष्ट्रवादाची पायाभरणी करत होती, हिंदू मुस्लिम, सवर्ण अवर्ण अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये संवाद घडवून आणत होती, तीच काँग्रेस स्वातंत्र्योत्तर काळामध्ये मात्र बलिष्ठ वर्गाचे हितसंबंध जोपासताना दिसते. आणि म्हणून सौहार्दपूर्ण आणि सामंजस्ययुक्त व्यवहाराच्या बाबतीमध्ये आपण बॅकफुटला गेलो, मागे पडलो, असं एक निरीक्षण प्राचार्य नरहर कुरुंदकर यांनी नोंदवलेलं आहे. ही भूमिका मांडून तपशिलामध्ये सेक्युलरिझमचा विचार कशा पद्धतीने आलेला आहे, त्याची बलस्थानं काय आहेत आणि त्याच्या मर्यादा काय आहेत, याविषयी किशोर बेडकिळाळ यांनी सविस्तर विश्लेषण केलेलं असल्यामुळं मी त्याला स्पर्श करणार नाही. इथं सेक्युलरिझमचे अतिशय तज्ज्ञ शेषराव मोरे सर इथे आहेत, तेव्हा सेक्युलरिझमचा विचार मी आता स्किप करतो आणि पुढे झाला. स्वातंत्र्य विषयक कुरुंदकरांचं चिंतन काय होतं? स्वातंत्र्य विषयक चिंतन समजून घेत असताना प्राचार्य नागोराव कुंभार यांनी अतिशय सखोल विस्तारानं मांडणी केलेली आहे. ती मांडणी देखील मी परत उगाळत बसणार नाही. त्यातल्या राहिलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबी घेऊन नरहर कुरुंदकरांचा स्वातंत्र्यविषयक विचार काय होता आणि त्यातून आशयघन लोकशाही कशी निर्माण केली जाऊ शकते त्याचा शोध घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कुरुंदकर स्वच्छपणे नोंदवतात की स्वातंत्र्य हे लोकशाहीचे मध्यवर्ती मूल्य आहे. जेव्हा स्वातंत्र्य सहजगत्या मिळतं तेव्हा लोक बेजबाबदारपणे स्वातंत्र्य उधळायला लाजत नाहीत. स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये कशा कशा प्रकारची विधानं आपल्या समोर पुढ्यात टाकली गेली हे आपल्याला माहिती आहे.
सन 1947 साली जे स्वातंत्र्य मिळालं होतं ते स्वातंत्र्यच नव्हतं. 2014 साली स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य हे भीक मागून, स्वातंत्र्य हे भीक आहे, अशा प्रकारे आपल्या समोर स्वातंत्र्याची हेटाळणी करण्याचा प्रयत्न झाला. या देशाचा फार मोठा स्वातंत्र्य लढा त्यागातून जो उभा राहिलेला आहे, त्याची कुचेष्टा करण्याचा, कुनिंदा करण्याचा जो प्रयत्न झाला तो अतिशय निंदनीय आहे. आणि म्हणून नरहर कुरुंदकरांचा स्वातंत्र्यविषयक विचार समजून घेणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. कुरुंदकर असं एक निरीक्षण नोंदवतात, जे स्वातंत्र्याचा किंवा लोकशाहीचा सतत नामजप करतात ते स्वातंत्र्यवादी किंवा लोकशाहीवादी असतीलच याची खात्री देता येत नाही. आणि इथं ते असं सांगतात की स्वातंत्र्याची आणि लोकशाहीची भाषा करत 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 जगामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुलामशाही उभी केली गेलेली आहे. सगळा साम्राज्यवाद जो युरोपनं आशिया आणि आफ्रिका खंडावरती, लॅटिन अमेरिकेवरती लादला, त्या पाठीमागे देखील या साम्राज्यवादी सत्तांनी आम्ही हे सगळं स्वातंत्र्यासाठी आणि लोकशाहीसाठीच करतोय अशा प्रकारची मांडणी केलेली आहे. ग्रीस मधला सिटी स्टेटचा सगळा जो भाग आहे तो सगळा स्टेट भाग गुलामगिरीवरती पोचलेला आहे. अमेरिकेमध्ये गुलामगिरी कायद्यानं महत्वाची एका टप्प्यापर्यंत मानली गेलेली आहे. किंबहुना स्वातंत्र्याची, लोकशाहीची भाषा करत करतच जगातल्या अनेक राष्ट्रांना या राजवटींनी कायमचं गुलाम करून टाकलेलं आहे. आणि असं समजायचं काही कारण नाही की ज्याच्या तोंडामध्ये स्वातंत्र्याची भाषा असते, ज्याच्या तोंडामध्ये लोकशाहीची भाषा असते, तो स्वातंत्र्यवादी असतो किंवा तो लोकशाहीवादी असतो असं समजता येत नाही. इसाप नीतीची एक कथा ते सांगतात. ते म्हणतात की एका लांडग्यानं शेळीचं काय केलं, कातडं पांघरलं आणि मी शांततावादी आहे असा नामजप करायला सुरुवात केली. शेळीचं कातडं पांघरलेल्या लांडग्याची शांततेची भाषा तुम्ही कशी समजून घेणार असा प्रश्न नरहर कुरुंदकर आपल्या समोर उपस्थित करतात. ते असं म्हणतात की फॅसिस्ट मंडळी जी आहे ही फॅसिस्ट मंडळी केवळ बलाच्या आधारानं सर्व सत्ताधीश होते असं समजण्याचं काही कारण नाही. निवडणुकांच्या मार्गानं देखील फॅसिस्ट मंडळी सत्तेवरती येते. आणि मग कुरुंदकर असं म्हणतात की प्रत्यक्ष फॅसिस्टांपेक्षा, मग तो हिटलर असेल, तो मुसोलिनी असेल, प्रत्यक्ष फॅसिस्टांपेक्षा निवडणुकीच्या मार्गाने येणाऱ्या फॅसिस्टांकडून स्वातंत्र्याला सर्वाधिक धोका असतो. अशा फॅसिस्ट प्रवृत्तीच्या मंडळींना संसदेमध्ये विरोध तर हवा असतो, पण हा विरोध नामधारी असेल याची तजबीज ही मंडळी करायला लागते. कारण लोकशाही म्हटल्यानंतर विरोध असणारच आहे. विरोधाशिवाय लोकशाहीची कल्पना पहिल्यांदा आपण आता समजून घेतो. एका शक्तिशाली राजकीय पक्षाचा अध्यक्ष स्पष्टपणे असं सांगून गेला की आम्हाला विरोधक मुक्त लोकशाही निर्माण करायची. विरोधक मुक्त लोकशाही असू शकत नाही. विरोधक मुक्त फक्त फॅसिस्ट वादच असू शकतो. विरोध हा जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतच लोकशाही जिवंत राहते. आणि म्हणून नरहर कुरुंदकर स्पष्टपणे असं म्हणतात की प्रत्यक्ष फॅसिस्टांपेक्षा निवडणुकीच्या मार्गानं अधिकार पदावर आलेला फॅसिस्ट स्वातंत्र्यासाठी, लोकशाहीसाठी अधिक घातक असतो. ही मंडळी जनतेला न्याय, हक्क, प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या प्रत्येक कृतीच्या विरोधामध्ये असते. गरज असते ती समजून घेण्याची. ही मंडळी फार चालाक असते. ही मंडळी आपण औदार्यशील आहोत अशा प्रकारचा एक भास निर्माण करते. सर्वाधिक लाभ आम्हीच तुमच्या पदरामध्ये पाडून दिले अशा प्रकारचं एक वातावरण ही मंडळी तयार करते. आणि इथं मला असं वाटतं की लोकशाहीचा लोकप्रिय
ज्याला आम्ही पॉप्युलिस्ट आयाम असं म्हणतो, हा लोकशाहीचा लोकानुरंजनवादी किंवा पॉप्युलिस्ट आयाम आकाराला येतो. ही लोकानुरंजनवादी लोकशाही कशी काम करते? लोकानुरंजनवादी लोकशाही केवळ लोकशाहीचा आभास निर्माण करते. लोकशाहीचं प्राणतत्व मात्र इथं मृतप्राय झालेलं असतं. लोकशाहीचा केवळ सांगाडाच दिसतो आणि सांगाड्यालाच लोक भुलतात, हीच लोकशाही आहे. आणि अशीच लोकशाही निवडणुकीच्या मार्गाने निवडून दिलेले फॅसिस्ट वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करून लोकांच्या गळी उतरतात. सांगाड्यालाच लोकशाही समजण्याची चूक लोक करतात. नरहर कुरुंदकरांचा विचार या अनुरोधानं देखील आपल्याला समजून घेता आला पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य हे अतिशय महत्वाचं आहे. हा कुरुंदकर प्रणीत लोकशाहीचा एक महत्वाचा आशय असू शकतो. आता मी माझ्या मांडणीच्या शेवटाकडे येणार आहे आणि तिथं काही महत्वाचे स्टेटमेंट करणार आहे. संविधान निष्ठ लोकशाहीवादी कुरुंदकर असं एक वैचारिक व्यक्तिमत्व पुढे आलं पाहिजे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा त्याचा इत्यर्थ काय आहे, त्याची सांधेजोड आजच्या भारतीय समाज वास्तवाशी आपल्याला करता येऊ शकते का? आजचा भारत एका संक्रमणावस्थेतून जातोय. नुसता भारतच नाही, जगातील बहुतेक लोकशाह्या आज अतिशय ट्रान्झिशनल अशा फेजमधून जात आहेत. हंगेरी, तुर्की, पोलंड इथल्या लोकशाहीवर तिथल्या लोकप्रिय सरकारांनी प्रचंड हल्ले चढविलेले आपल्याला दिसतात. ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, नेदरलँड, युरोपमधील बहुतांश देशांच्या सरकारामध्ये अतिवादी शक्तींचा शिरकाव झालेला आहे. खुद्द अमेरिकेमध्ये दुसरा ट्रम्पवाद चालू झालेला आहे, ट्रम्पवाद सेकंड. रशियामध्ये पुटिनची बेबंदशाही आहे. व्हेनेझुएलामध्ये एक ह्युगो चावेस, हंगेरीमध्ये व्हिक्टर ऑर्बन, पेरूमध्ये अल्बर्ट फुजिमोरी, असे कितीतरी दाखले आपल्याला देता येऊ शकतील की जगभरातच लोकशाहीचा आशय हळूहळू संकुचित होत चाललेला आहे. जी काही लोकशाही आपल्या समोर उभी आहे म्हणून सांगितल्या जाते, इट इज द इल्युजन ऑफ द डेमोक्रेसी. हा लोकशाहीचा केवळ भ्रम आहे. राज्यशास्त्राचे आम्ही अभ्यासक मंडळी आम्हीच स्वतःला एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे की खरोखरच लोकशाही जिवंत आहे का? आणि त्याचं तटस्थ उत्तर आम्हाला देता आलं पाहिजे, निर्भीडपणे देता आलं पाहिजे. जर हे उत्तर आज देशामध्ये लोकशाही जिवंत नाही असं असेल तर ते स्वच्छपणे आम्ही मांडलं पाहिजे. पण आम्ही मंडळी मांडत नाही. कुठं चुकतंय याचा थांबून विचार जर आम्ही करणार नसू तर येणारा काळ हा अधिक अशांततेचा आणि अराजकाचा असणार आहे. जगभरातल्या या सगळ्या भांडवलदारांना मुळात लोकशाही नकोच आहे. लोकशाहीचे अनेक आवर्तनं येऊन गेलेली आहेत. ही आवर्तनं लोकशाहीच्या लाटा म्हणून आम्ही राज्यशास्त्राचे अभ्यासक मंडळी अभ्यासतो. पण आज ज्या लोकशाही युगामध्ये आम्ही वावरतो ते अतिशय धोकादायक अशा प्रकारचा काळ आहे. आणि या काळामध्ये लोकशाही कशी नष्ट होते याच्याबद्दल एक मार्मिक असं निरीक्षण हार्वर्ड विद्यापीठाचे राज्यशास्त्राचे 2 प्राध्यापक नोंदवतात. स्टीवन लाटवस्की आणि डॅनियल झिब्लेट ही ती 2 प्राध्यापक मंडळी आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, हाऊ डेमोक्रेसी डाय. लोकशाह्या कशा मृतवत होतात. फक्त 75 पानांचं पुस्तक आहे. 2018 साली ते प्रकाशित झालेलं आहे. 5 राज्यांचा अभ्यास या प्राध्यापक महोदयांनी केलेला आहे आणि काही निरीक्षणं नोंदवलेली आहेत. ही निरीक्षणं अतिशय महत्वाची आहेत. ती असं आपल्याला सांगतात
की 2 मार्गाने आतापर्यंत लोकशाही नष्ट होते असं आपण चर्चितो. त्यातला एक मार्ग जो मागच्या काळामध्ये वापरला गेला, थेट लष्कर घुसवायचं किंवा लष्करी हस्तक्षेप करायचा आणि लोकशाही नष्ट करून टाकायची. जे पाकिस्तानमध्ये झालं, जे अनेक अरब देशामध्ये झालं, हे प्रामुख्याने किंवा हिटलर आणि मुसोलिनीच्या नेतृत्वामध्ये जे झालं ते सरळ असं म्हणता येईल की एक प्रकारे हे लोकशाहीवरलं थेट आक्रमण आहे आणि यामध्ये लष्करी शक्तीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर झालेला आहे. लष्कराचा वापर करून लोकशाही उद्ध्वस्त करणे हा झाला मागचा भाग. पण आज जो प्रकार लोकशाही नष्ट करण्यासाठी वापरला जातोय तो अतिशय धोकादायक आहे आणि तो प्रकार स्टीव्हन लाटवस्की आणि डॅनियल झेब्लेट असं नोंदवतात. ते असं म्हणतात की अलीकडे लोकशाहीच्या मार्गानेच लोकशाहीचा गळा घोटला जातो आणि अतिशय धोकादायक आहे. हे इतकं धोकादायक आहे, इतकं बारीक आहे की ते आम्हाला कळतही नाही की लोकशाहीचा पाया कधी उद्ध्वस्त झाला. एका आभासी वातावरणामध्ये आम्ही तरंगत जायला लागतो. लोकशाहीचा सांगाडा शिल्लक असतो, त्यातला प्राण समाप्त झालेला असतो. ही पद्धत कशी काम करते? ही पद्धत हे प्राध्यापक महोदय असं म्हणतात की 3 मार्गाने काम करते. तपशिलात मी जात नाही. कॅप्चरिंग ऑफ द डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स, लोकशाही संस्था ताब्यात घेऊन ही पद्धत काम करते. न्याय संस्था दहशतीखाली आणायची, इलेक्शन कमिशन दहशतीखाली आणायचं, कॅगचा दुरुपयोग करायचा, सगळ्या लोकशाही स्वायत्त संस्थांचा दुरुपयोग करायचा आणि लोकशाहीचा गळा दाबायचा. बरे आजचे सत्ताधारी करतात अशातला भाग नाही, मागच्या सत्ताधाऱ्यांनी देखील याचाच अवलंब केलेला आहे. या मार्गानं लोकशाही उद्ध्वस्त करता येऊ शकते, कॅप्चरिंग ऑफ द डेमोक्रेटिक इन्स्टिट्यूशन्स. दुसरा मार्ग, टू कीप असाइड द डेमोक्रेटिक पॉवर्स. ते असं म्हणतात की लोकशाही ज्या शक्ती आहेत या लोकशाही शक्तींना बाजूला सारून लोकशाही समाप्त करता येऊ शकते. आणि इथं असं आपल्याला नोंदवता येईल की लोकशाही शक्तींना बाजूला करायचं म्हणजे काय करायचं, तर आमचा राजकीय जो विरोधक आहे त्याला अतिशय दुबळं करून टाकायचं, पंगू करून टाकायचं. इतकं पंगू करून टाकायचं की त्याच्यातील नख काढून घ्यायची, त्याचे दात काढून घ्यायचे आणि त्याला फक्त म्हणायचं तू सिंह आहेस, पण त्याला दातही नाहीत, त्याला नखही नाहीत. अशा प्रकारचा नेबळट राजकीय विरोधक तयार करणं हे मोठं षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र आज केलं जातंय. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. याला डॅनियल झेब्लेट आणि स्टीव्हन लाटवस्की असं म्हणतात की टू कीप असाइड डेमोक्रेटिक पॉवर्स. आपल्या देशामध्ये राजकीय विरोधकांना पहिल्यांदा शत्रू समजण्यात आलेला आहे. सरसंघचालक कितीही उच्चारावण म्हणू देत की हे आमचे राजकीय विरोधक आहेत, ते काय आमचे शत्रू नाही आहेत, पण मग व्यवहार तसा असला पाहिजे. जर व्यवहार तसा नसेल आणि राजकीय विरोधकाला आम्ही समाप्तच करू ही जर आमची जर तशा प्रकारची आमची इच्छाशक्ती असेल तर लोकशाही जिवंत राहणार नाही. आज पक्षाच्या फोडाफोडीचं, पक्षाच्या तोडातोडीचं जे बिभत्स राजकारण आपण पाहतोय, हे संपूर्ण बिभत्स राजकारण लोकशाहीतील राजकीय विरोधकांना पंगू करण्यासाठी राजकारण आहे आणि असं राजकारण लोकशाही जीवन ठेवू शकत नाही. आणि म्हणून चिंता करण्यासारखा काळ आहे आणि म्हणून ट्रान्झिशनल फेज मधून आपण आज जातो. आणि तिसरं ते असं निरीक्षण नोंदवतात की टू रिराईट द रूल्स अँड लॉज, कायदा आणि नियमांचं पुनर्लेखन करून लोकशाही नष्ट करता येऊ शकते. हे 3 प्रकार डॅनियल झेब्लेट आणि स्टीव्हन लाटवस्की या प्राध्यापकांनी मांडलेले. रिरायटिंग ऑफ द लॉज याला कधी हात घातला जातो? 1950 साली न्यायमूर्ती व्यंकटचलैया यांच्या नेतृत्वाखाली संविधानाच्या पुनरावलोकनाची एक समिती स्थापन करण्यात आली आणि त्या काळामध्ये आम्ही सुवर्ण महोत्सव साजरा करत होतो. सुवर्ण महोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती
एक विसंगती अशी पुढे आली की ही राज्यघटना आता फार तकलादू झालेली आहे, ती राज्यघटना फार पोषक नाही आणि म्हणून त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. पण ओरड झाली, तो मुद्दा गुंडाळून ठेवावा लागला. आता आम्ही संविधानाची 75 साजरी करतोय. परिस्थिती बदलली आहे, काळ बदललाय, पण समस्या तीच आहे. एकीकडे आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय, पण त्याच वेळी संविधान धोक्यात आहे असा सूर देखील आपल्या कानावरती सतत आढळतोय. इट इज अ कॉन्ट्रॅडिक्शन. हा लोकशाहीतला विरोधाभास आहे, ही लोकशाहीतली मोठी विसंगती आहे. अशा परिस्थितीमध्ये नरहर कुरुंदकर असते तर त्यांनी काय केले असते, जर तरचा मुद्दा आहे. पण आपल्याला कल्पना करता येऊ शकेल, अशा ट्रान्झिशनल फेजमध्ये जर नरहर कुरुंदकर असते तर सनदशीर मार्गाने सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कंबर कसून उभे राहिले असते. हिंसक मार्गावर नरहर कुरुंदकरांचा कधी विश्वास नव्हता. भलेही ते मार्क्सवादाला अनुसरून मी विचार करतो असं म्हणत असतील तर मार्क्सवादाच्या शब्दप्रमाणामध्ये ते कधी अडकलेले नाहीत. मार्क्सचा विचार हा काही संपूर्णपणे हिंसेचा विचार असंही मी मानत नाही. पण लोकशाहीमध्ये सनदशीर मार्गानेच परिवर्तन केल्या जाऊ शकतात याच्यावरती कुरुंदकरांचा विश्वास होता. खंबीरपणे ते आजच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात उभे राहिले असते. मोठा आवाज त्यांनी उभा केला असता. हा आवाज स्वाभाविकपणे आज माध्यमांनी ज्या पद्धतीनं हात टेकलेले आहेत त्यावर कडक अशा प्रकारचे ताशेरे कुरुंदकरांनी ओढले असते. त्यांची लेखणी धडाडली असती. माध्यमांचा दांभिकपणा नरहर कुरुंदकरांनी वेशीवर टांगला असता. महाराष्ट्रामध्ये एक मोठं वैचारिक वादळ नरहर कुरुंदकरांनी उभं केलेलं असतं. ही विचारवंतांची बांधिलकी असते, ही बुद्धिवाद्यांची बांधिलकी असते. मला असं वाटतं की जोपर्यंत या देशातले बुद्धिवादी, या देशातले विचारवंत परखडपणे भूमिका घेणार नाहीत तोपर्यंत लोकशाही जिवंत असू शकत नाही. या देशातला दरिद्री वर्ग हा आश्रित केला जाऊ शकतो, कारण त्याच्या भाकरीचा मुद्दा असतो. आत्ताचं लोकशाही राजकारण या देशातल्या दरिद्री वर्गाला आश्रित करतंय, तुकडे टाकतंय, तुकडे टाकून या दरिद्री वर्गाला कॅप्चर करतंय. याला माहिती असतं की माझ्या खात्यामध्ये 5,000 येऊन पडले की माझा सगळ्यात आनंदाचा तो क्षण असू शकतो. माझं असं म्हणणं आहे की जेव्हा हे 5,000 पडतात तेव्हा तिथंच लोकशाही नष्ट करण्याचं एक षडयंत्र आकाराला लागलं असतं. कारण त्याला उभं केलं जात नाही, त्याला आश्रित ठेवलं जातं, त्याचे पाय कापून घेतले जातात. आजची लोकशाही दरिद्री वर्गाला आश्रित करते. मध्यम वर्ग कुठे आहे? मध्यम वर्ग गायब आहे, आश्चर्यकारकरित्या गायब आहे. हा मध्यम वर्ग या देशाच्या स्वातंत्र्य चळवळीला त्याने नेतृत्व दिलं. या मध्यम वर्गानं या देशाचा वैचारिक पाया मजबूत केला, स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली, किंबहुना स्वातंत्र्य चळवळीमध्ये कॉन्ट्रीब्युशन दिलं. कमालीच्या आश्चर्यकारकरित्या हा मध्यम वर्ग मूग गिळून गप्प आहे. हा का गप्पा आहे आपण समजू शकतो. औद्योगिक भांडवलशाहीनं जे लाभ या मध्यम वर्गाच्या पदरात टाकलेले आहेत त्यामुळं या मध्यम वर्गाचं तोंड बंद झालेलं आहे. कारण माझी मुलं जेव्हा ऑस्ट्रेलियामध्ये असतात, कॅनडामध्ये असतात, अमेरिकेमध्ये असतात, तेव्हा मला भाकरीचा प्रश्न नसतो. तेव्हा मला समतेच्या तत्वज्ञानाचा पूर्णपणे विसर पडलेला असतो आणि म्हणून मी रस्त्यावरती येणारच नाही. व्यवस्थेमध्ये काय चुकतंय हे मी मांडणारच नाही, मी गप्प बसणार. हा मध्यम वर्ग गप्प आहे, पण कुठपर्यंत गप्प राहणार आहे? त्याचं घर पेटेपर्यंत गप्प राहणार आहे. आज दरिद्री वर्गाचं घर जळतंय त्याला कल्पना नाही. तो लोकानुरंजनवादी लोकशाहीच्या याच्यामध्ये तरंगत चाललेला आहे. पण जेव्हा ही आग मध्यम वर्गाच्या घरापर्यंत जाईल तेव्हा हा मध्यम वर्ग अगदी निद्रेतून जागा होईल आणि पूर्वीसारखा स्वातंत्र्य चळवळी, दुसरी स्वातंत्र्याची चळवळ म्हणून तो रस्त्यावरती उतरेल. पण जोपर्यंत मध्यम वर्गाच्या खिशाला थेट कात्री लागणार नाही तो काळ येणाऱ्या 10 वर्षामध्ये येणार आहे. मध्यम वर्गाच्या खिशाला देखील कात्री लागणार आहे. असं समजायचं का कारण नाही की फार आपण
वेगवेगळ्या आघाड्यांवरती पुढे चाललेलो आहोत. जी मोठी महागाई निर्माण झालेली आहे, ज्या पद्धतीनं बेकारी सुसाटपणे पळते आहे, त्यावरून मध्यमवर्गीयांच्या सगळ्या पाल्यांना नोकऱ्या मिळतील याची खात्री देता येत नाही. जेव्हा उपाशीपोटी मरण्याची वेळ येईल तेव्हा हा मध्यमवर्ग रस्त्यावरती उतरेल. आज या मध्यमवर्गाचं भल्यापैकी चालतं. श्रीमंत वर्ग पूर्वीही कधी परिवर्तनाच्या लढाईमध्ये नव्हता, आजही तो परिवर्तनाच्या लढाईमध्ये नाही, आणि श्रीमंत वर्गाकडून परिवर्तनाच्या लढाईची आपल्याला अपेक्षा देखील करता येते. अशा परिस्थितीमध्ये नरहर कुरुंदकरांचा लोकशाही विचार अतिशय महत्वाचा आहे. कुरुंदकरांचा लोकशाही विचार एवढ्या सगळ्या चर्चेतून आपल्याला निष्कर्ष रूपाने असं म्हणता येऊ शकेल की कुरुंदकरांचा लोकशाही विचार मानवतावादावरील निखळ श्रद्धेमधून पुढे आलेला आहे. मानवतावादावरील कुरुंदकरांची आढळ अशी श्रद्धा आहे, म्हणून आशयघन लोकशाहीला त्यांनी हात घातलेला आहे. कुरुंदकरांच्या लोकशाही विचाराचे मध्यवर्ती सूत्र जर कुठले असेल तर मी असं म्हणेल की स्वातंत्र्य हेच नरहर कुरुंदकरांच्या लोकशाही विचाराचं मध्यवर्ती सूत्र आहे. आणि शेवटी एक निष्कर्ष मांडून मी आपली रजा घेणार आहे. ते म्हणजे कुरुंदकर सर असं म्हणतात की आजच्या लोकशाहीला सर्वात मोठा अडथळा जर कुठला असेल तर तो म्हणजे सर्वच पक्षामध्ये असणारे संधिसाधू लोक आणि तडजोडवादी जे लोक आहेत त्यांच्यापासून लोकशाहीला सर्वात मोठा धोका आहे. आणि हा संधिसाधूवाद आणि हा तडजोडवाद कशा पद्धतीनं राजकीय पक्षांमध्ये काम करतोय, आयाराम गयारामांचं राजकारण कसं उभं राहिलंय, याचा विचार कुरुंदकरांच्या चिंतनामध्ये अगोदरच येऊन गेलेला आहे. पहिल्यांदाच असं घडतंय की कुठल्याही राजकीय पक्षाला कुठली विचारधाराच आहे का नाही असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. कुठल्याच राजकीय पक्षाला सुस्पष्ट आज कोणतीच विचारधारा शिल्लक राहिलेली नाही. विचार शून्य राजकारणामध्ये आम्ही आज जीवन जगतोय. आणि म्हणून अशा प्रसंगी नरहर कुरुंदकरांची आठवण येणं आणि त्यांच्या लोकशाही विचारांचे अनेक पदर समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. एक इसाप नीतीमधली कथा मी सांगून पूर्ण विराम देणार आहे. शर्यत अशी लागते घोडा आणि हरिणामध्ये की सर्वाधिक कोण पळतं. घोडा म्हणतो माझ्या एवढं वेगवान कोणीच पळत नाही, मला खात्री आहे की सर्वात वेगानं मीच पळतो. हरिण म्हणतो नाही नाही नाही, मी हे मान्य करायला तयार नाही, सर्वात वेगानं मीच पळतो, मी हे दाखवून देऊ शकतो. घोड्याचं आणि हरिणाचं असं संभाषण सुरू असताना तिथे एक अचानक शिकारी समोर येऊन उभा राहतो आणि घोडा आणि हरिण आपली ही कैफियत घेऊन शिकाऱ्याकडे जातात. त्याच्या हातात बंदूक आहे आणि शिकाऱ्याला म्हणतात की तुम्हीच निर्णय द्या, सांगा आमच्यापैकी कोण पळतं. शिकारी चालाक असतो, ठीक आहे म्हणतो, उत्तर देतो मी, पण मला एक करावं लागेल. तू थोडासा उंच आहेस, घोड्याला म्हणतो, तुझ्या दातामध्ये मला ते काय म्हणतात त्याला, ते अडकवावं लागेल, लगाम लावावे लागतील तुझ्या दातामध्ये. तुला कुठल्या दिशेनं न्यायचं आहे, दिशा कशी हे करायची आहे, त्याच्यासाठी मला ते आवश्यक आहे. आणि मला तुझी पाठ तुझी थोडीशी टोचायला लागते, त्याच्यामुळे मला तुझ्या पाठीवरती गादी टाकायची, कारण मला तुझं कुबड टोचता कामा नये. घोडा म्हणतो चला ठीक आहे, एवढंच तर आहे ना, हरकत नाही. घोड्याला लगाम घातले जातात, पाठीवरती झूल टाकली जाते, शिकारी घोड्यावरती आरूढ होतो. हरिण म्हणतो मला याच्यापैकी कशाचीच गरज नाही. सुरू होते शर्यत. शिकारीवरती बसलेला आहे, घोड्याच्या पाठीवरती शर्यत सुरू होते. हरिण जोरात वेगानं निघतं, घोड्याला मागे टाकतं, पण एका टप्प्यानंतर हरिण थकतं आणि थांबतो. घोडा त्याला ओलांडून पुढे निघून जातो. स्वाभाविकपणे घोडा जिंकलेला आहे. आता घोडा म्हणतो की न्यायाधीश महाराज निकाल द्या,
तुम्ही माझ्या पाठीवरती आरूढ झालेला आहात, निकालाची मी वाट बघतोय, शर्यत मी जिंकलेली आहे, तुम्ही उद्घोषित करा. शिकारी हसतो. तो म्हणतो, घाई काय एवढी, उतरू ना निवांत. तो म्हणतो, मला दातामध्ये वेदना होत आहेत, तुम्ही ते हे टाकलेला लगाम टाकलेला आहे, ते मला टोचता येतोय, तो माझ्या पाठीला त्रास होतोय, हे उतरून घ्या. माझ्या तोंडातलं जे अवजार आहे लोखंडी ते काढून टाका. परत शिकारी हसतो, थांबा, वेळ आहे आणखी, एवढी घाई काय करतो. आपण सुज्ञ आहात, या कथेचा अर्थ आपल्याला कळेल. मला इथं संयोजकांनी नरहर कुरुंदकरांचा लोकशाही विचार काय आहे याच्याबद्दल आपल्या पुढ्यात ते चिंतन ठेवण्याची इथं जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी संयोजकांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात, आपले मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. 7 दिवस मोठ्या संख्येनं आपण इथे उपस्थित झालात आणि ही 7 दिवसाची व्याख्यान मला यशस्वी केली, हे सगळं श्रेय आपलं आहे असं हे करून मी आपल्या पुढे नतमस्तक होतो.